नमस्कार विद्यार्थी मैत्रिणींनो, आज आपण जो विरंगणाचा हा जो पाठ आहे इयत्ता 10वीचा त्याचा एक काही भाग पाहिला होता की मागच्या तासाला आपण स्वाती महाडिक ह्या ज्या आहेत त्यांच्या जिद्दीचे जे कहाणी आहे ती आपण पाहिली होती। एक थोडासा भाग राहिला होता इथं की आपण जे काम करतो मग ते कोणतेही असो त्याच्याबद्दल आणखीन जाणून घेणं, अधिक शिकणं हे जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर महत्त्वाचे असते असे त्या म्हणतात। पुरुषप्रधान संस्कृती असलेल्या भारतातील अनेक मुलींना व स्त्रियांना सैन्य दलात भरती होण्याची प्रेरणा देऊन वैभवशाली नव्या भारताचे स्वप्न त्या उभे करतात। पतिनिधनाचे असीम दुःख बाजूला ठेवून पतीचे अधुरे स्वप्न पूर्ण करण्याच्या हेतूने भारत मातेची सेवा करण्यासाठी सज्ज झालेल्या या वीरांगणेला सादर प्रणाम। की त्यांच्या मते, स्वाती महाडिक यांच्या मते, आपण जे कोणतेही कार्य करत असू ते कार्य आपण मनापासून करत असताना त्याच्याबद्दल अधिक माहिती जाणून घेणं फार महत्त्वाचं असतं। अधिक शिकणं आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर अधिक महत्त्वाचं असतं। की हा जो पुरुषप्रधान असलेला समाज आहे की मुलींना सहजासहजी या क्षेत्रामध्ये पाठवायला तयार नसतो किंवा या सैन्य दलामध्ये भरती होण्यासाठी फारसे त्याची मानसिकता तयार नसते। आणि मग अशा मुलींना किंवा अशा समाजाला एक वेगळी प्रेरणा देण्याचं कार्य या महाडिकांनी केलेलं आहे। की त्यांच्या पतिनिधनाचं जे दुःख होतं ते त्यांनी बाजूला ठेवलं आणि त्यांच्या पतीचं जे अधुरं राहिलेलं स्वप्न होतं ते स्वप्न पूर्ण करण्याच्या हेतूने त्यांनी त्या सज्ज झालेल्या आपल्याला इथं पाहायला मिळतात। आता ह्या दुसऱ्या ज्या आहेत सब इन्स्पेक्टर रेखा मिश्रा, की यांचं कार्यसुद्धा असेच आहे की त्यांचा जो नोकरी आहे तर ते नोकरी न बघता याच्यातून फार मोठं त्यांनी एक समाज कार्य केलेलं आहे की शिक्षण प्रवाहापासून अशी वंचित असलेली मुलं, शिक्षण प्रवाहापासून बाहेर फेकली गेलेली मुलं, तर या मुलांच्या मनामध्ये परिवर्तन घडवून त्यांना एक चांगल्या मार्गावर लावण्याचं कार्य या रेखा मिश्रा यांनी केलेलं आहे। शिक्षण हे खऱ्या अर्थाने उन्नतीचं साधन आहे। सुशिक्षित आणि सुसंस्कृत जनता ही राष्ट्राची संपत्ती असते। अनेक वेगवेगळ्या कारणांमुळे शिक्षणाच्या प्रवाहापासून दूर जाणाऱ्यांना पुन्हा शिक्षणाच्या प्रवाहात आणणे महत्त्वाचे असते। त्यासाठी प्रयत्न करणे हे प्रत्येकाचेच कर्तव्य आहे। शिक्षणापासून वंचित राहिलेल्या, आयुष्याच्या वाटेवरून भरकटलेल्या मुलांना पुन्हा मार्गावर आणून त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचे समाजहिताचे मोलाचे कार्य करणाऱ्या सब इन्स्पेक्टर रेखा मिश्रा यांचे कार्य सर्वांसाठी प्रेरणादायी आहे। समाजहितासाठी सतत कार्यरत असणाऱ्या या वीरांगणेचा परिचय तुम्हाला निश्चितच प्रेरक ठरेल। की प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यामध्ये की शिक्षण हे आपल्या उन्नतीचं किंवा प्रगतीचं एक महत्त्वाचं असं साधन आहे। की ज्या देशाची लोकसंख्या जास्त सुशिक्षित आहे, संस्कृत आहे, त्या देशाची संपत्ती म्हटलं जातं ती लोकसंख्या। आणि आपण मगाशी पाहिल्याप्रमाणे की यांचा जो रेखा मिश्रा यांचा जो परिचय आहे त्यापासून नक्कीच आपल्याला प्रेरणा मिळणार आहे। उत्तर प्रदेशातील अलाहाबाद येथे जन्मलेल्या व सध्या मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील रेल्वे पोलीस दलात आपल्या विशेष कामगिरी नावाजलेल्या कुमारी रेखा मिश्रा महाराष्ट्र राज्याचाही अभिमान बिंदू ठरले आहेत, कारण त्यांचे सामाजिक काम ही स्तुत्य आहे। अलाहाबाद विद्यापीठातून इंग्रजी विषयात MA करून त्यांनी BEd सुद्धा केले व नंतर रेल्वे पोलीस दलाची परीक्षा उत्तीर्ण होऊन 2008 मध्ये मुंबई मध्य रेल्वे पोलीस दलात उपनिरीक्षक म्हणून त्यांनी आपली सेवा सुरू केली। रेल्वे पोलीस दलातील पहिल्या 2.5 वर्षाच्या सेवेतील 1 वर्ष त्यांनी महिला सुरक्षा यंत्रणेत काम पाहिले व पुढील अवघ्या 1.5 वर्षाच्या कालावधीत रेल्वे स्थानकावर भटकताना सापडलेल्या 434 अल्पवयीन मुलामुलींना त्यांच्या पालकापर्यंत सुरक्षित पोहोचण्याचे कार्य त्यांनी केलेलं आहे। की बघा, रेखा मिश्रा ज्या आहेत की त्या ज्या सब इन्स्पेक्टर म्हणून 2008 मध्ये त्यांनी आपली ही मुंबई रेल्वे पोलीस दलामध्ये एक आपली सेवा सुरू केली होती आणि त्यांनी जे 2.5 वर्षामध्ये कार्य केलेलं आहे की पहिले 1.5 वर्ष त्यांनी की महिला सुरक्षा यंत्रणेमध्ये काम केलेलं आहे आणि अवघ्या 1.5 वर्षाच्या कालावधीत की जी रेल्वे स्टेशनवरती किंवा आपण बघतो आणि सार्वजनिक ठिकाणी अशी भटकणारी मुलं असतात
आणि अशा मुलांना, ह्या भटकणाऱ्या मुलांना जवळजवळ 434 ही जी अल्पवयीन अशी मुलं होती, अशा मुलांना त्यांच्या पालकापर्यंत पोहोचवण्याचं काम रेखा मिश्रा यांनी केलेलं आहे. की वेगवेगळ्या कारणासाठी ही मुलं घर सोडून आली होती किंवा मुंबईसारख्या मायानगरीमध्ये या पोचलेल्या किंवा भरकटलेल्या बालकांना या योग्य मार्गावर आणण्याचं कार्य रेखा मिश्रा यांनी केलेलं आहे. आणि समस्त रेल्वे प्रशासनालाच नाही तर पूर्ण देशाला त्यांचा फार मोठा अभिमान वाटतो. पहिल्याच केसमध्ये घरातून पळून आलेल्या 14 वर्षीय मुलाचे मनपरिवर्तन करून त्यांनी त्याला सुखरूप त्याच्या आईवडिलाच्या ताब्यात दिले. सर्वसाधारणपणे पोलिसी बडगा दाखवण्याऐवजी मुझसे दोस्ती करोगे म्हणत भरकटलेल्या मुलामुलींना आईच्या प्रेमळ हृदयाने सन्मार्ग दाखवण्याचे कार्य त्यांनी केले व त्या करत आहेत. की त्यांच्याकडे पहिलीच एक केस अशी आली होती की एक 14 वर्षाचा मुलगा की तो काहीतरी घरच्यांशी भांडून वगैरे काहीतरी असं घरातून पळून आला होता. आणि अशा मुलाच्या मनामध्ये रेखा मिश्रा यांनी एक मनपरिवर्तन केलं की त्याला एक समजून सांगितलं की पोलिसी बडगा दाखवण्याच्या ऐवजी, म्हणजे एक आपल्याला माहीत असतं पोलीस म्हणजे कसे की दमदाटी करतात आणि एखादा गुन्हेगार असेल तर त्यांच्याकडे बघण्याची दृष्टिकोन तर फार वेगळी असते त्यांची, की एक चुकीचा माणूस म्हणून त्यांच्याशी ते वागण्याची पद्धती त्यांची वेगळीच आपल्याला पाहायला मिळते. परंतु या सगळ्या गोष्टींना फाटा देत रेखा मिश्रा यांनी एक मुझसे दोस्ती करोगे हे वाक्याची सुरुवात करून या भरकटलेल्या मुलांना एक आईच्या प्रेमळ हृदयाने चांगला मार्ग दाखवण्याचे कार्य त्यांनी केले व त्या करत आहेत. वेगवेगळ्या कारणांनी पालकाशी भांडण करून स्वतःचे घर सोडून पळून आलेली मुले व मुंबई शहराचे व अनेकदा बॉलिवूडचे आकर्षण असलेली मुले, शहरातील पत्ता माहीत नसताना कुठेतरी राहत असलेल्या नातेवाईकांना भेटायला आलेली व चुकलेली मुले, गरिबीमुळे त्रस्त होऊन कामाच्या शोधात मुंबई शहरात आलेली मुले, क्वचित प्रसंगी समाजकंटकांनी अवैध कामासाठी फसून पळवून आणलेल्या मुलामुलींनाही सोडवण्याचे काम रेखा मिश्रा यांनी केले आहे. की ही जी मुलं आहेत वेगवेगळ्या कारणासाठी पालकांशी भांडण करून येतात किंवा एक बऱ्याच जणांना मुंबईचं आकर्षण असतं किंवा बॉलिवूडमध्ये काम करायचं असतं, अशा अनेक कारणामुळं ही मुलं घर सोडून येतात आणि शहरामध्ये कुठल्या तरी नातेवाईकाकडे जायचं म्हणून आलेली असतात. परंतु प्रत्यक्ष शहरामध्ये आल्यावर की पत्ता सापडत नाही, कुठेतरी हरवतात, हे चुकतात मुलं. किंवा बरेच मुलांना स्वतःची परिस्थिती असते, गरिबी असते आणि मग स्वतःचं पोट भरण्यासाठी एक गावाकडे वगैरे कामधंदा नाही मिळाला तर अशी मुलं मुंबईकडे धाव घेतात आणि मग कामाच्या शोधात आलेली ही अशी मुले तिथं किंवा मग समाजकंटक जे असतात, आपण पाहतो की समाजामध्ये बऱ्याच अशा व्यक्ती असतात की अशा फसून किंवा पळून आणलेल्या मुलांनाही की अशी लोक काय करतात, मग अशा मुलांना बरोबर पकडून त्यांना एक अवैध काम म्हणजे गुन्हेगार प्रवृत्त करणे, गुन्हेगार शिकवणं किंवा एक चरस वगैरे असे जे प्रकार असतात त्याची तस्करी करायला लावणं की बऱ्याच अशा गोष्टीमध्ये की ज्या गोष्टी या मुलांना करायला भाग पाडतात किंवा भीक मागायला लावणं, बरेच असे गोष्टी त्या मुलांना करायला होतात. तर अशा मुलांना त्यांनी सोडवण्याचं काम सुद्धा या रेखा मिश्रा यांनी केलं आहे. त्यामुळेच कुटुंबापासून दुरावलेली अनेक मुले पुन्हा शाळेत जाऊन नाचू बागडू लागली. त्यांना जीवनानंद मिळाला. एकदा दक्षिण भारतातून अपहरण करून आणल्या गेलेल्या 3 तामिळ भाषिक शाळकरी मुलींना सोडून घरी पोहोचवण्याच्या कामात रेखाजींना सलग 48 तास ड्युटीवर राहावे लागले. अथक प्रयत्न करून या मुलींना सुरक्षितपणे त्यांच्या पालकांच्या स्वाधीन करेपर्यंत त्या स्वस्थ बसल्या नाहीत. की यांना सोडून त्यांना परत शाळेमध्ये किंवा शिक्षणाच्या मार्गावर त्यांनी आणून सोडलेलं आहे की त्यातून एक त्यांना जीवनाचा आनंद मिळाला. की एकदा त्यांना दक्षिण भारतातून एक तामिळ 3 शाळकरी मुली होत्या की त्यांना अपहरण करून आणलं गेलं होतं. तर या मुली सापडल्यानंतर त्यांना त्यांच्या घरच्यांच्या ताब्यात देईपर्यंत एक 48 तास ड्युटी त्यांनी केलेली आहे आणि अथक प्रयत्न करून त्या मुलींना अगदी सुरक्षितपर्यंत त्यांच्या पालकांच्या स्वाधीन करेपर्यंत त्या स्वस्थ बसलेल्या आपल्याला दिसत नाहीत. एक प्रसंग कथन करताना त्या सांगतात की फेसबुकवरील गप्पातील
अनोळखी व्यक्तीच्या मैत्रीच्या शोधार्थ आलेल्या मुलींना समजून सांगणे व त्यांना सुरक्षित त्यांच्या घरी पोहोचवणे हे फारच जिकरीचे असते. कारण 14-15 वयोगटातील भरकटलेल्या मुलामुलींच्या भावभावनांना आवर घालणे सोपे नसते. काही वेळा प्रेमाने तर काही वेळा कायद्याचे भय दाखवून या मुलांना चुकीच्या गोष्टीपासून दूर करावे लागते. हे आव्हान मोठेच असते. रेखाजींच्या प्रसंग सावधानाने ही मुले कोणत्याही गैरप्रवृत्तींना बळी न पडता पुन्हा शिक्षणाच्या प्रवाहात सामील झाली. अन्यथा त्यांचे भविष्य काय असते याची कल्पना न केलेलीच बरी. भरकटलेल्या मुलांच्या आयुष्याला वळण देणे, त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणून त्यांचे भविष्य घडवणे अशा कार्याची समाजाला नेहमीच गरज असते. राष्ट्रघडणीत त्यांचा वाटाही मोलाचा असतो. म्हणून सब इन्स्पेक्टर रेखा मिश्रा यांनी स्वीकारलेल्या या अनोख्या कार्याला मानाचा मुजरा. की यामध्ये सुद्धा ते सांगतात की बऱ्याच मुलामुलींना आजकालच्या एक फेसबुकवरील गप्पा मारत असतात, एक अनोळखी मित्रमैत्रिणी जमा करतात आणि मग त्यांना शोधायच्या मित्रांना त्यांना भेटायच्या ह्याच्यामध्ये अशा मुली घर सोडतात. मग अशा मुलांना की ज्यांचं एक वयोगट असते की 14-15 वर्ष वयाची ही जी मुलं मुली असतात की त्यांना समजून सांगणं फार कठीण असतं. कारण ही वाहवत गेलेली मुलं असतात आणि भावनेच्या भरामध्ये असे निर्णय घेतात आणि घर सोडतात. आणि मग अशा मुलांना कधीकधी मग प्रेमाने समजून सांगावं लागतं, तर कधीकधी कायद्याची भीतीसुद्धा त्यांना घालावी लागते की मग अशा चुकीच्या गोष्टीपासून त्यांना दूर न्यावं लागतं. हे फार मोठं आव्हान असतं. आणि मग रेखाजींनी एक प्रसंग ओळखून एक सावधानता बाळगून ही मुलं कोणत्याही गैरगोष्टीला बळी न पडता शिक्षण प्रवाहात सामील कशी होतील हे पाहिलं की नाहीतर मग अशा मुलांचं जे भवितव्य आहे ती कशा पद्धतीचं आहे याची आपण कल्पना न केलेलीच बरी. की या भरकटलेल्या मुलांच्या आयुष्याला वळण देणं, त्यांना शिक्षण प्रवाहामध्ये आणून त्यांचं भवितव्य घडवणं अशा कार्य